होती है। सादर करते हैं लोकमान्य तिलक हाईस्कूल के छात्र। शुभ कार्य की जो शुरुआत होती है वो हमारे खड़की कैंटन बोर्ड के सदस्य माननीय त्यागी जी सरस्वती पूजन और दीप प्रज्वलन करेंगे। अतिथि सरस्वती पूजन करेंगे। जानकारी देंगे, यही मैं उन्हें विनंती करती हूँ।
आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री गौरव कानडे, आपल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस राजेश्वरन, बोर्डाचे सदस्य श्री सतीश त्यागी, माजी उपाध्यक्ष श्री बबनराव कदम, शाळेत शास्त्रीच्या वेळेला माझ्याबरोबर असलेली सहकारी श्री आडोळकर, उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मित्र आणि माझे सर्व सहकारी, आज आपण आपल्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करतो. योगायोगाने याला आपल्या शाळेला आता 25 वर्ष झाली. 25 वर्ष ही शाळेच्या आयुष्यातील फार मोठी घटना असत नाही, परंतु त्या 25 वर्षात दरवर्षी प्रगतीचा एक टप्पा राखत आणि पालकांची आणि विद्यार्थ्यांची आपुलकी कायम राखत शाळा चालते, त्यावेळेला ही 25 वर्ष नक्कीच महत्वाची. कारण आजच्या युगामध्ये एखादं सरकार, राज्य सरकार किंवा पुढील राष्ट्रीय सरकार 100 दिवस, 1 महिना किंवा 1 वर्ष जरी पूर्ण झालं तरी मोठा उत्सव केला जातो. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपल्या शाळेची 25 वर्ष ही उत्सव साजरा करण्याचीच वेळ आहे आणि त्यामुळे मला आणि आपल्या सर्वांना त्याबद्दल आनंद होतो. हे साधी आपल्या शाळेची जी प्रगती आहे ती सर्व विद्यार्थ्यांना कदाचित कल्पना येणार, कारण बहुतांश विद्यार्थी 4-5 वर्षापूर्वी शाळेत आले, कोणी गेल्या वर्षी आले, कोणी या वर्षी आले. काही 25 वर्ष म्हणजे काय हे नाही का. आपली शाळा 1981 साली या ठिकाणी सुरू करण्यात आली, 9 ऑगस्ट 1981. त्यावेळेला फक्त 8वीचे 2च वर्ग. आज जर आपण पाहिले सर्वांना माहिती 8वीचे 5 वर्ग, प्रत्येक वर्गात 60वर मुलं आहे. 5वीचे वर्ग त्यावेळेला 9वी शाळा. आता आपल्या सर्वांना कल्पना आहे की 5वी, 6वी, 7वीची प्रत्येकी 4-4 वर्ग इथे आहे. परंतु केवळ विद्यार्थी आले म्हणून नाही, तर विद्यार्थी कोण आले, कसे आले आणि का आले. बऱ्याच वेळेला माझ्याकडे मे महिन्यात प्रवेशासाठी जे पालक येतात ते बहुधा त्या आजूबाजूच्या नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या ते तुकड्या ज्या आहेत त्या बंद करायच्या. सगळ्यांना अ म्हणायचं नाही किंवा सगळ्यांना ब म्हणायचं नाही. इतर शाळेमध्ये मार्कांच्या तुकड्या मार्कांवर तुकड्या दिलेल्या आहेत. माझ्या शाळेत सुरुवातीपासूनच या तुकड्या मार्कांवर नाही. एका अतिउत्साही पालकाने मला जेव्हा सांगितलं की ड तुकडीत प्रवेश दिलाय माझ्या मुलाला, तर त्याला अ तुकडीत झाला. मग मी त्यावेळेला अ आणि ड चे दोन्ही कॅटलॉग मागवले. त्याला सांगितलं हा ड आहे, तुमचं नाव, तुमच्या मुलाचं नाव या तुकडीत आहे ना. हो. मग मला मी याला ड तुकडीत झालं. बरं झालं, हेच पाहिजे तुम्हाला. मी तो ड फोडला आणि तिथं अ लिहिला आणि जिथं अ होता तिथं ड केला. त्या पालकाचा मुलगा अ तुकडीत गेला. त्यामुळे तो पालक खुश झाला. असं का झालं? म्हणलं माझ्या तुकड्या मार्कावर नाही. माझ्या शाळेतले प्रत्येक वर्गामध्ये सर्व प्रकारची मुलं आहेत. कुणीही मार्कांवर अ मधला हुशार आहे आणि ब मधला किंवा ड मधला किंवा ई मधला कमी हुशार आहे असं नाही. सर्व वर्गातील मुलं सारख्याच महत्वाची आहेत, सर्वांना सारखंच महत्व आहे.
आणि सर्व वर्गाला शिक्षक सारख्याच क्षमतेने शिकवतात आणि त्यामुळे माझ्याकडे कोणत्याही पालकाची अशी तक्रार येत नाही की आमच्या वर्गाला चांगले शिक्षक आहेत आणि आमच्या मुलाच्या वर्गाला नाहीये, तर माझा मुलगा या तुकड्यातून काढून त्या तुकडीत झाला. आणि मला वाटतं तुम्ही सर्वजण या गोष्टीची सहमत असाल तर सर्वांनी एका हात वर करा, हात खाली करायचा. तर आपल्या या पद्धतीने आपण जी शाळा चालवतो यामध्ये काही श्रीमंत शाळेमध्ये असणारे घटक नसतील, परंतु प्रार्थना करतो की याही पुढे आपल्या शाळेच्या शैली अशीच राहो, आणखी विद्यार्थ्यांना याचा फायदा हो आणि आपल्या शाळेची भरभराट हो.